अधिक मास विशेष पुरणाचे धोंडे बनवूया। सर्वात प्रथम पुरण बनवू। त्यासाठी कुकरमध्ये चणा डाळ घेऊन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। मग यात पाणी, हळद आणि तेल घालून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत कणिक भिजवू। गव्हाचं पीठ घेतलंय, यात चवीपुरतं मीठ, हळद, तेल आणि थोडं पाणी घालून मऊ पीठ मळून घ्यायचं। अचूक प्रमाण आणि सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। खाली दिलेल्या त्रिकोणावर किंवा लिंकवर क्लिक करा। डाळ शिजली, स्मॅशरने स्मॅश करून घेऊ। इथे मी पुरण गाळून घेतलं, यात आवडीप्रमाणे गूळ आणि साखर घालायचे, मिक्स करू। आता पुरण शिजवून घेऊया। यात वेलची, जायफळची पावडर घालून पुरण घट्ट करून घ्यायचं आहे। इथे पुरण तयार आहे, थंड करून घेऊ। आता पिठाचा मोठा गोळा घेऊन कोरड्या पिठात घोळून एक मोठी पोळी लाटून घ्यायची। मग एका वाटीने पुऱ्या कट करून घ्यायच्या। 7 पारी तयार झाल्या। पुरणाचे गोळे करून या पारीवर ठेवायचे। मोदकाप्रमाणे पारी वर उचलत गोल गोल फिरवत पुरण मध्ये टाकत पारीचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं। तयार झाला पुरणाचा धोंडा। सगळे धोंडे तयार करून घेतले, वाफवून घेऊ। पाण्याला उकळी आली, यावर हे भांड ठेवून धोंडे 5-7 मिनिटं लो टू मिडियम आचेवर वाफवून घ्यायचे। तयार आहे अधिक मास विशेष पुरणाचे धोंडे। गाईला व देवाला हे धोंड्याचं वाण देतात। आवडली ना रेसिपी? चला मग पटकन सबस्क्राईब करा।